पार्थ पवारांच्या पुण्यामधल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणावर अजितदादांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिलेली आहे। 1 रुपयाचा व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा याचं आश्चर्य वाटतं असं अजित पवारांनी म्हटलंय। या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही, काही अर्थच नाही असं अजित पवारांनी म्हटलंय। 1 रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये आणि त्याच्यावर मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीने हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्याने कळेल। या प्रकरणाचा कागदच होऊ शकत नाही। हे आकडे तुम्ही 300 कोटी 1800 कोटी वगैरे जे काही आपण बघितलं, 1 रुपया कुणाला दिला नाही आणि काही नाही, त्याच्यात काय अर्थच नाही ना। पण आता मी जास्त त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा चौकशी उद्या चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल। मी मांडली, त्याचा बापाने मांडली ना। निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी। मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009 का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला। त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही, पण बदनामी तर आमची होती। गेल्या काही दिवसांपासून पार्थ जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजितदादांनी वेगवेगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत पाहूयात। चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही। जर चूक झाली तर मी कबूल करतो, ही माझ्याकडनं चूक झाली, मी ती दुरुस्त करतो, परंतु ह्याच्यात माझा दुरान्वय पण संबंध नाही। मी कुणाशी चर्चाही केलेली नाही, मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये। ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। ह्याच्या संदर्भामध्ये माझं डायरेक्ट ब्लड रिलेशनच तिथं होतं, म्हणून मी सांगितलं की ही चौकशी व्यवस्थितपणे झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी पण ते ताबडतोब सूचना दिल्या, त्याच्यामध्ये GR पण काढला आणि चौकशी झाली। त्या दिवशी मला वाटतं नोंदणी कार्यालयावर धाड पण पडली, म्हणजे पोलिसांनी रेड पण टाकली कागदपत्र वगैरे जमा करण्याच्या करता। या सगळ्या गोष्टींना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असं रोहित पवारांनी म्हटलंय। सरकारमधील प्रत्येक व्यक्ती या गोष्टींसाठी जबाबदार असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी भूमिका मांडलेली आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रकरणावर मुरलीधर मोहोळ यांची ही प्रतिक्रिया आहे। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य कारवाई होईलच असं मोहोळांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्यापासून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठे हे जमिनी घोटाळे तिथं झालेले आहेत। त्यामुळे जर कुणी जबाबदार असेल ह्या सगळ्या गोष्टीला तर ह्याला पूर्णपणे मुख्यमंत्री जबाबदार आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री जमिनी जबाबदार आहेत। आता झालं असं की करून वोट चोरी करूया जमिनीची लुटमारी असं या सरकारचं ब्रीदवाक्य तिथं झालेलं आहे आणि गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन अशा विषयाचं सरकार या राज्यामध्ये तिथं आलेलं आहे। पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे, या भ्रष्टाचारासाठी जबाबदार आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार आहे, सरकारमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती या गोष्टीसाठी तिथं जबाबदार आहे। मला असं वाटतं की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील यांनी वेळोवेळी या संदर्भातला आपली भूमिका किंवा म्हणणं स्पष्ट केलेलं आहे। त्याची चौकशी सुरू आहे, काही लोकांवरती केलेली आहे। जे त्याच्या चौकशीत समोर येईल ते निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले त्याच्यावरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई जे कोणी दिसेल होईल, त्याच्यामध्ये सहभागी असेल तेव्हा कारवाई होईल। पोलीस योग्य दिशेने त्याचा तपास करत आहेत, ज्या ज्या गोष्टी समोर येतात त्याच्यावरती पोलीस काम करत आहेत। जे कोणी दोषी असेल त्याला निश्चित राज्याचे मुख्यमंत्री असतील, बाकी सगळ्या नेत्यांनी, अगदी अजितदादांनी सांगितलं की जो कोणी चुकीचा असेल त्याला कारवाई त्याच्यावरती होईल।
पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाने दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे. मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं. या संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत. एवढंच नाही तर भाजपचं कार्यालय जे आहे तेही कोणत्या जमिनीवर या सर्वाची श्वेतपत्रिका ही तात्काळ देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावी. चुकीला चूक म्हणून अटक झालीच पाहिजे, राजीनामा झालाच पाहिजे. मात्र हे बेशरम सरकार आहे त्यामुळे सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आलेली आहे. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे त्यात ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांना हा विजय मल्ल्या पॅटर्नमध्ये या देशातून या सरकारने पळून लावलेला आहे. त्यामुळे हा एकंदरीत सरकार हे कोणासाठी काम करतं हा संपूर्ण आशय त्यामागचा आहे. ह्या प्रकरण तातडीने ईडीकडे जायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन ज्या पद्धतीने 2Gचा जो तथाकथित जो घोटाळा होता जो पुढे त्यामधून काही निष्पन्न निघालं नाही त्या आधारावर कोर्टाने डे टू डे बेसिसवर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. मुख्यमंत्री महोदय या अजितदादा पवारांचा राजीनामा घ्या. आम्ही आंदोलन करू. अनेक देवस्थानांच्या जमिनी अनेक भूमाफियांनी लाटलेल्या आहेत. या सगळ्यावरती श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी. अमेड या कंपनीचा 99% शेअर्स कुणाचे तर पार्थ पवारांचे आणि 1% शेअर कुणाचा तर दिग्विजय पाटलांचा. आणि गुन्हा कुणावर दाखल होतोय दिग्विजय पाटलांवर. हे बघा सरळ सरळ पार्थ पवारांना इथं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. अजितदादा पवारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री महोदय दूध का दूध और पाणी का पाणी झालं पाहिजे. तुम्ही यांच्यावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नका.